नमस्कार, तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये स्वागत आहे। आज आपण बनवतोय झटपट अशी रेसिपी म्हणजेच साबुदाण्याची खिचडी। ही साबुदाण्याची खिचडी प्रत्येक महाराष्ट्रीयन घरामध्ये नाश्त्यासाठी किंवा उपवासाला नक्कीच बनवली जाते। तर बघूयात आपण या रेसिपीची सुरुवात करूयात। इथे मी 1 कप साबुदाणा घेतला आहे। साबुदाणा आपल्याला 2 पाण्याने छान स्वच्छ धुवून घ्यायचा आहे आणि त्याच कपने 1 कप पाणी टाकून साबुदाणा आपल्याला भिजत घालायचा आहे। इथे मी साबुदाणा 7 ते 8 तासासाठी म्हणजेच ओव्हरनाईट भिजत घालायला ठेवला आहे। आता त्याच कपने इथे मी अर्धा कप शेंगदाणे घेत आहे। शेंगदाणे आता आपल्याला पॅन गरम करून त्यात छान असे खरपूस भाजून घ्यायचे आहेत। शेंगदाण्यांच्या साली काढून आता आपल्याला शेंगदाण्याचा कूट करून घ्यायचा आहे। आता हे आपण भिजवलेले साबुदाणे बघून घेऊयात। साबुदाणे छानपैकी भिजले गेले आहेत। आता साबुदाणे सुट्टे करून त्यात आपण हे शेंगदाण्याचा कूट टाकून घेऊया। शेंगदाण्याचा कूट आणि साबुदाणे दोन्ही व्यवस्थित आपण मिक्स करून घेऊयात। इथे मी चवीनुसार मीठ टाकून घेतलं आहे। आता गॅसवर कढई गरम करायला ठेवून इथे मी 3 चमचे साजूक तूप टाकून घेतलं आहे। त्यात मी 2 उकडलेले बटाटे बारीक चिरून आणि 3 हिरव्या मिरच्या बारीक चिरून टाकल्या आहेत। थोडंसं मीठ टाकून घेतलं आहे जेणेकरून बटाट्याला छान आतमध्ये पर्यंत मीठ लागेल। आता मिरची आणि बटाटा छान परतून झाल्यानंतर आपण यात साबुदाणा आणि शेंगदाण्याचं कूट मिक्स केलेले हे मिश्रण टाकून घेऊया आणि सर्व साहित्य आता आपल्याला एकत्रित मिक्स करून घ्यायचं आहे। प्रत्येक अर्ध्या मिनिटात आपल्याला साबुदाणा असा हलवून किंवा परतून घ्यायचा आहे जेणेकरून तो कढईच्या तळाशी लागणार नाही आणि करपणार नाही। 5 मिनिटांनी तुम्ही पाहू शकता आपला साबुदाणा छान फुलला गेलेला आहे। त्याचा आकार आणि रंग बदललेला आहे। आता 8 ते 10 मिनिटांनी साबुदाण्याची खिचडी तयार झालेली आहे। ही साबुदाण्याची खिचडी तुम्ही दह्यासोबत, काकडीच्या कोशिंबीरसोबत खाऊ शकता। तर अशा झटपट, चमचमीत आणि महाराष्ट्रीयन स्टाईल रेसिपीज जर तुम्हाला आवडत असतील तर आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा जेणेकरून आपण पुढच्या व्हिडिओमध्ये भेटू शकू। आणि थँक्स फॉर वॉचिंग।